Today we'll discuss standard 7 general science. आपला चॅप्टर चालू चौथा न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. न्यूट्रिशनचा अर्थ काय असतो? पोषण. लिव्हिंग ऑर्गॅनिझम सजीव, सजीवामधील पोषण. आणि आज त्याचं लेक्चर क्रमांक 3 चालू आहे. मागच्या 2 लेक्चर्स मध्ये आपण काय पाहिलं? व्हॉट इज मेंट बाय न्यूट्रिशन, त्याची गरज, त्याचे टाइप्स, व्हॉट इज मेंट बाय न्यूट्रिएंट्स, मॅक्रोन्यूट्रिएंट्स, मायक्रोन्यूट्रिएंट्स, त्यानंतर ॲटोट्रॉपिक प्लांट्स मधलं फोटोसिंथेसिस आणि ट्रान्सपोर्ट सिस्टम, झायलेम फ्लोएम. बरोबर आहे, इतकं आपण पाहिलं. आता आपल्याला प्लांट्सच्या संदर्भातच काय मुद्दा बघायचा आहे? नायट्रोजन फिक्सेशन. नायट्रोजन फिक्सेशन. नायट्रोजन फिक्सेशन याला शुद्ध मराठीमध्ये म्हणतात नत्र स्थिरीकरण. म्हणजे काय? अगोदर मराठीत तुम्हाला सांगतो. हो, म्हणजे आपल्याला इंग्रजीमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करायला सोपं जाईल. काय असतं बघा, की प्लांट्स फूड तयार करतात फोटोसिंथेसिसनं. आपण पाहिलं ना मागच्या लेक्चरमध्ये, फोटोसिंथेसिसनं काय तयार करतात? फूड तयार करतात. आणि फूड तयार कोणत्या म्हणजे प्रकारात तयार करतात? कार्बोहायड्रेट्स या प्रकारात करतात. कोणत्या प्रकारामध्ये करतात? कार्बोहायड्रेट्स या प्रकारामध्ये करतात. म्हणजे त्याच्यामध्ये कार्बन असतो, हायड्रोजन असतो आणि ऑक्सिजन असतो. बाकीचे काही वॉटर आणि मिनरल्स कोणाकडून येत असतात? मुळाकडून येत असतात. बघा बरं का प्लांट्सला. पण एवढ्यावर गरज भागत नाही. प्लांटला नायट्रोजन सुद्धा लागतो. प्लांटला नायट्रोजन सुद्धा लागतो. प्लांटला काय? सगळ्यालाच नायट्रोजन लागतो. कशासाठी? शरीराची बांधणी करण्यासाठी, बॉडी बिल्डिंग करण्यासाठी. आता तुम्ही म्हणताल सर मी 6वी ला शिकलोय, 78% नायट्रोजन आहे, 78% हवेमध्ये. त्याला काय? जसा ऑक्सिजन 21% असं बाका 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 घेता येतो, तसा नायट्रोजन घ्यायचा 78%. सगळ्यात जास्त. कोण काय म्हणायला लागले? पण खरी गंमत इथंच आहे. नायट्रोजन जरी देवाने 78% दिलेला असला तरी तो डायरेक्ट यूज करता येत नाही. वनस्पतीला यूज करता येत नाही. आपली तर गोष्ट सोडून द्या प्राणी मात्राची. हो, डायरेक्ट नायट्रोजन. तुम्ही म्हणता कसं काय बाबा 78% नायट्रोजन? काय संबंध? हवेमध्ये सगळ्यात जास्त नायट्रोजन आहे. मी 6वीला शिकलोय पहिल्या धड्यामध्ये. आणि घेता येत नाही म्हणजे? अहो नाही ना घेता येत. नाही घेता येत. काय करावं? नाही घेता येत. म्हणून मग काय करावं लागतो? तो जो हवेतला नायट्रोजन आहे ना, हवेतला, तो मातीत आणावा लागतो. मातीत. कुठं आणावा लागतो? मातीमध्ये आणावा लागतो. आणि मातीमध्ये आणल्यानंतर वनस्पती त्याला घेतात, प्रोटीन तयार करतात. कारण प्रोटीन होतात नायट्रोजन पासून तयार. आणि मग ते वनस्पतीनं तयार केलेले प्रोटीन प्राण्यापर्यंत पोहोचतात आणि मग ते आपल्याला भेटतात. मात्र हे जे काही नायट्रोजन आहे, हवेतला नायट्रोजन मातीत मिसळायचा आहे. हवेतला नायट्रोजन मातीत मिसळायचा आहे आणि मग त्या वनस्पती घेतील. ही जी काय प्रक्रिया आहे त्याला म्हणायचं नायट्रोजन फिक्सेशन, नत्र स्थिरीकरण. असा नायट्रोजन घेता येत नाही. हे मुद्दाम तुम्हाला हे अगोदर मराठीत सांगितलंय, आपल्या बोलीभाषेत सांगितलंय, मातृभाषेत सांगितलंय, की आपल्यालाही कळायला पाहिजे. की विचारलं व्हाय नायट्रोजन फिक्सेशन इज नेसेसरी. हो, तर याच्यामध्ये आपल्या पुस्तकामध्ये फार त्रोटक माहिती आहे. पण आपल्याला आपल्या मातृभाषेमध्ये सांगतो काय आहे? 78% जरी नायट्रोजन असला तरी कोणतीही वनस्पती, कोणताही प्राणी त्याला डायरेक्ट वापरू शकत नाही. ती व्यवस्था दिलेली नाही. मग काय करावा लागतो? हवेतला नायट्रोजन मातीत मिसळावा लागतो. मग तो वनस्पतीकडे जातो, तिथून प्राण्याकडे जातो. आणि नायट्रोजन आवश्यक कशासाठी आहे? तर प्रोटीन्स नायट्रोजनचे बनलेले असतात. आणि विदाऊट प्रोटीन कोणाची शरीर बांधणी शक्य नाही, ना प्राण्याची ना वनस्पतीची. त्याच्यासाठी हा नायट्रोजन खूप आवश्यक आहे. तो डायरेक्ट भेटत नाही. त्याला मातीत आणावं लागतं. तो आपोआप येत नाही. आणि
त्या प्रक्रियेला म्हणायचं नत्र स्थिरीकरण. नत्र म्हणजे नायट्रोजन, फिक्सेशन म्हणजे स्थिरीकरण. त्याला मातीमध्ये स्थिर करायचं आहे. आलं लक्षात? आता इंग्रजीत बघू काय आहे ते. एकदा मराठीत कळालं की इंग्रजीत नुसतं भाषांतर असतं. काय की प्लांट प्रोड्यूस जे आहे आपल्याला, प्लांट्स प्रोड्यूस कार्बोहायड्रेट्स बाय फोटोसिंथेसिस. हे आपण पाहिले मागच्या लेक्चरमध्ये की फोटोसिंथेसिस नावाच्या प्रक्रियेमध्ये जे फूड तयार होतं ते कार्बोहायड्रेटच्या स्वरूपात असतं. म्हणजे काय आहे की कार्बोहायड्रेट्स कशाचे बनलेले असतात? कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे बनलेले असतात. पण काय आहे जे आहे, बट प्लांट also need nitrogen to form proteins. मात्र प्रोटीन्स बनवण्यासाठी त्याला नायट्रोजनची सुद्धा आवश्यकता असते. आणि मग जे आहे आता हा नायट्रोजन कुठून भेटतो? मग सांगायचं एअर कंटेन्स नायट्रोजन. काय आहे? एअर म्हणजे हवा कंटेन्स नायट्रोजन, बट इट cannot be used directly. पण तो डायरेक्टली यूज करता येत नाही, तशी व्यवस्थाच नाहीये. मग त्याच्यासाठी काय करावं लागतं? तर सो नायट्रोजन in the air is converted into nitrogen compounds. म्हणून नायट्रोजनचं रूपांतर कशामध्ये केलं जातं? कन्व्हर्टेड म्हणजे रूपांतरित करणे नायट्रोजन कंपाऊंड्स मध्ये. आणि जे आहे दिस इज नोन ॲज नायट्रोजन फिक्सेशन. आणि याला काय म्हणतात? दिस इज नोन ॲज नायट्रोजन फिक्सेशन. त्याला नायट्रोजन फिक्सेशन म्हणतात, नत्र स्थिरीकरण म्हणतात. कळालं सर? मराठीत कळालं, इंग्रजीत कळालं. पण पद्धती काय? कोणत्या पद्धतीने नायट्रोजन फिक्स होतो? तर दोन पद्धतीनं फिक्स होतो. कोणत्या दोन पद्धतीनं? 2 मेथड्स. की ह्या ज्या नायट्रोजन फिक्स करण्याच्या 2 पद्धती आहेत. पहिलं आहे बायोलॉजिकल फिक्सेशन. आणि दुसरं आहे ॲटमॉस्फेरिक फिक्सेशन. ॲटमॉस्फेरिक फिक्सेशन ह्या 2 मेथडनं काय होतं? नायट्रोजन फिक्स होतो. म्हणजे हवेतला नायट्रोजन नायट्रोजनच्या कंपाऊंड मध्ये कन्वर्ट होतो आणि ते कंपाऊंड्स मातीमध्ये मिसळल्या जातात. हे काय आहे? नायट्रोजन फिक्सेशन. समजा आपल्याला विचारलं व्हॉट इज मीन्ड बाय नायट्रोजन फिक्सेशन आणि नेम द 2 मेथड्स ऑफ नायट्रोजन फिक्सेशन, तर हे सगळं फळ्यावरचं ते उत्तर आहे की काय आहे. मग आता आपण पाहूयात की आपल्याला सिलेबसला फक्त काय दिलेले? बायोलॉजिकल फिक्सेशन दिले. आणि ह्या वर्षी ॲटमॉस्फेरिक फिक्सेशन सुद्धा आहे चौकटीमध्ये, पण हे तुम्हाला स्किप केलं, ह्या वर्षी सोडून द्यायला सांगितलेलं आहे. तर बघूया बायोलॉजिकल फिक्सेशन. आपण इथं बघू बायोलॉजिकल नायट्रोजन
फिक्सेशन. आता हे पहा, एक शब्द आहे हा बायोलॉजिकल. बायोलॉजिकल हा शब्द आला की तिथं सूक्ष्मजीव येतात. ज्या ज्या काय गोष्टी सूक्ष्मजीवांच्या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या मदतीने केल्या जातात त्याला म्हणायचं बायोलॉजिकल. तर बायोलॉजिकल फिक्सेशन कोणाच्या मार्फत केल्या जातं, तर 2 टाइप्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. काय आहेत? 2 टाइप्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर युज्ड इन बायोलॉजिकल फिक्सेशन. निसर्गच वापरतो बरं का. 2 मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मायक्रो म्हणजे सूक्ष्म, ऑर्गॅनिझम्स म्हणजे प्राणी, सूक्ष्म जीव असतात बॅक्टेरिया. 2 मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्ले इम्पॉर्टंट रोल, महत्वाची भूमिका पार पाडतात इन बायोलॉजिकल फिक्सेशन. ह्या बायोलॉजिकल फिक्सेशन ऑफ नायट्रोजन मध्ये कोण माणसाच्या हातात गोष्ट नाही हो. अगदी छोटेसे तर 2 सूक्ष्मजीव उघड्या डोळ्याने दिसत सुद्धा नाहीत. हो, सगळेच काय ह्या कोरोना सारखे खराब नाही येत. हो, खूप चांगले आहेत. हो, हे काही काही फार खराब आहेत व्हायरस, बाकी खूप चांगले आहेत. हेच कसं काय खराब भेटला कोणाला, जाऊ भेटला तर भेटला. आता कोण येतो, हे खूप चांगले येतं सूक्ष्मजीव, याच्या मदतीने आपण खातो. तर हो, हे 2 सूक्ष्मजीव जर का नसले असं उपाशी गेलो असतं, प्रोटीन भेटलं नसतं आपल्याला. कोण कोण ते सूक्ष्मजीव बघा, खूप छान आहे. एकाचं नाव आहे रायझोबियम. हो, चांगल्या लोकांना प्रसिद्धी नाही भेटत, वाईट लोकांना भेटते. असू द्या, जाऊ द्या. रायझोबियम. आणि नंबर 2 दुसरा जो आहे तो आहे ॲझॅटोबॅक्टर. ॲझॅटोबॅक्टर हे दोघं जण काय आहेत, हे 2 बॅक्टेरिया आहेत, रायझोबियम आणि ॲझॅटोबॅक्टर. रायझोबियम आणि ॲझॅटोबॅक्टर हे 2 बॅक्टेरिया आहेत. हे काय करतात, हे बिचारे ऑक्सिजन नायट्रोजन जो हवेत आहे तो कुठं आणतात, मातीत आणतात. हा जो रायझोबियम कुठं असतो माहिती आहे का? रायझोबियम कुठं असतो? सध्या आपल्या शेतामध्ये सोयाबीनचं पीक उभं आहे. बापरे सर, सोयाबीनच्या शेंगामध्ये असतो का? काय नाही, शेंगात नसतो. तर सोयाबीनच्या झाडाच्या मुळामध्ये असतो. सोयाबीनच्या झाडाच्या मुळामध्ये हा असतो. त्याला लेग्युमिनस प्लांट म्हणायचं. डाळीचं पीक आहे ते सोयाबीन, आणि तिथं हा रायझोबियम असतो आणि जो ॲटमॉस्फेरिक नायट्रोजनला नायट्रेट मध्ये कन्वर्ट करतो. म्हणून सोयाबीनचं पीक घेतात. की त्यानं काय होतं, एकदा जर का सोयाबीनचं पीक घेतलं तर तिथं नंतर 4-6 महिने खत टाकायची आवश्यकता नसते. इतका नायट्रोजन त्या बॅक्टेरियाने काय केलेला असतो, जमिनीमध्ये फिक्स केलेला असतो, आपल्या शेत जमिनीमध्ये, आपल्या मातीमध्ये. आणि हा ॲझॅटोबॅक्टर सुद्धा कुठं असतो, हा ॲझॅटोबॅक्टर सुद्धा सॉइल मध्येच असतो ऑलरेडी. आणि रायझोबियम कुठं असतो, रूट नोड्युल्स म्हणजे मुळावरच्या गाठी ऑफ लेग्युमिनस प्लांट्स, की जे काय डाळवर्गीय पिकं आहेत त्या लेग्युमिनस प्लांट्स. त्याचं बेस्ट एक्झाम्पल कोणतं सांगितलं मी, सध्या आपल्या शेतात उभं असलेलं सोयाबीनचं पीक, की त्याच्या मुळामध्ये ज्या गाठी असतात तिथं हा काय असतो, रायझोबियम असतो. तर हे झालं हे कोणतं फिक्सेशन. आणि ह्या दोघांच्या साह्यानं काय होतो, ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन म्हणजे हवेतला नायट्रोजन इज कन्व्हर्टेड इनटू नायट्रेट्स विच कॅन बी डिझॉल्व्ड इन द सॉइल, जे सॉइलमध्ये मिसळू शकतात, अँड विच कॅन बी टेकन बाय प्लांट्स व्हेरी मच इझिली, आणि प्लांट्स त्याला सहज घेऊ शकतात. त्याला म्हणायचं बायोलॉजिकल फिक्सेशन. आता तुम्हाला ॲटमॉस्फेरिक फिक्सेशन सांगितलं नाही, म्हणजे सिलेबसला नाही, पण फक्त जाता जाता सांगतो एक माहिती असावी म्हणून, की ज्यावेळेस विजा वगैरे चमकतात की नाही, आता चमकल्या ना विजा, कट 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 विजा चमकल्या, त्यावेळेस ॲटमॉस्फेरिक फिक्सेशन होत असतं. त्यावेळेस काय होत असतं, ॲटमॉस्फेरिक फिक्सेशन होत असतं. एवढं लक्षात ठेवा. आता हे झालं कोणतं, ॲटोट्रॉपिक न्यूट्रिशन. कोणामधलं, प्लांट मधलं. त्याच्यामध्ये आपण फोटोसिंथेसिस पाहिलं की नाही. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं, ट्रान्सपोर्ट पाहिलं, झायलेम फ्लोएम, आणि हे नायट्रोजन फिक्सेशन. हे ॲटोट्रॉपिक न्यूट्रिशन होतं. हे ॲटोट्रॉपिक न्यूट्रिशन नावाचा मुद्दा होता. आता आपण सध्या काय डिस्कस करायला लागलो, नीट लक्ष द्यायचं, विसरायचं नाही. हो, मी काय शिकायलो, मला धडा कोणता चालू आहे, हो, नाही तर काय मी मोबाईल बघायला लागलो,
आणि मोबाईलमध्ये पत्कीसर बडबड करायला लागली, तसं नाही. धडा काय शिकवायले पत्कीसर? सायन्स. व्हेरी गुड. सायन्समध्ये धडा क्रमांक 4 चालू आहे आपला, न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. चालू आहे का नाही? हो. मुद्दा कोणता चालू आहे? न्यूट्रिशन इन प्लांट्स. मुद्दा कोणता चालू आहे? न्यूट्रिशन इन प्लांट्स. न्यूट्रिशन इन प्लांट्स मध्ये कोणते मुद्दे बघितले आपण? नंबर 1 फोटोसिंथेसिस, नंबर 2 ट्रान्सपोर्ट इन प्लांट्स, आणि नंबर 3 नायट्रोजन फिक्सेशन. बरोबर आहे? हे 3 मुद्दे बघितले. आता आपल्याला बघायचंय सिम्बायोटिक न्यूट्रिशन. हो, ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन हा मुद्दा आपला संपला. त्याच्यामध्ये 3 मुद्दे संपले. कोणते कोणते? फोटोसिंथेसिस, ट्रान्सपोर्ट आणि नायट्रोजन फिक्सेशन. आता सिम्बायोटिक न्यूट्रिशन. सिम्बायोटिक न्यूट्रिशन. लक्षात घ्या. आता सिम्बायोटिक म्हणजे काय? हो, सिम्बायोटिक. मराठीत लक्ष द्या. सिम्बायोटिक म्हणजे एकमेकाला मदत करणं, एकमेकाला मदत करणं आणि दोघांचंही काम झालं पाहिजे असं पाहणं, त्याला म्हणायचं सिम्बायोटिक. हो, आता ह्या वर्षी काय घटक चाचण्या प्रथम सत्र वगैरे परीक्षा होत नाही तर परीक्षेमध्ये तुम्ही करता की नाही? प्रश्न पहिला तू दाखव, दुसरा मी दाखवतो, हो, तिसरा अजून कुठं असेल तर आकृती मी दाखवतो, तुम्हाला त्याच्या बदल्यात रिकाम्या जागा दाखवा, झाली घटक चाचणी, झाली 20 मार्काची घटक चाचणी. छान. सिम्बायोटिक न्यूट्रिशन जे आहे रिलेशनशिप सगळ्याचं, हो, एकमेकाला मदत केली. हो, किंवा तुम्ही क्रिकेट वगैरे खेळता की नाही? खेळता की नाही आता खेळ? हो, कोणी बॅट आणतं, कोणी बॉल आणतं, कोणी स्टंप आणतं, सगळ्याचंच काम भागलं. हो, चिंटूकडं बॅट आहे, पिंटूकडं काय चेंडू आहे, अजून कोणाकडे स्टंप्स आहेत, चला झालं, सगळ्याचंच काम झालं. म्हणजे याला म्हणायचं सिम्बायोटिक न्यूट्रिशन. याला काय म्हणायचं? सिम्बायोटिक न्यूट्रिशन. किंवा तुम्ही अंगत पंगत वगैरे करता की नाही? बरोबर. हो, डब्यामध्ये येतील ते दिवसही येतील. आपण इंटरव्ह्यूमध्ये छान, अरे माझ्या आईने बटाट्याची भाजी दिली, ते दुसऱ्या म्हणले अरे मला दोडक्याची भाजी दिली, मला दोडक्याची आवडत नाही, म्हणतो मला बटाट्याची आवडत नाही. या इट्स ओके, माझी बटाट्याची भाजी तू घे, तुझी दोडक्याची भाजी मला दे, दोघाला एकमेकाला मदत केली. सिम्बायोटिक म्हणजे परस्पर मदत केली की त्याला काय म्हणायचं? सिम्बायोटिक. तसंच न्यूट्रिशन सुद्धा आहे. तसंच काय आहे? न्यूट्रिशन सुद्धा आहे, सिम्बायोटिक न्यूट्रिशन. तर काय आहे इथं सांगायचं कोणतं? की इथं काही आपल्याला आहेत 2 डिफरंट टाइप्स ऑफ प्लांट्स लिव्ह टुगेदर. बघा, सिम्बायोटिक न्यूट्रिशन प्लांट्स मध्ये दिसतं. इथं काय होतं? 2 डिफरंट वेगवेगळे प्लांट्स म्हणजे वनस्पती लिव्ह टुगेदर एकमेकाच्या सोबत राहतात ह्या वनस्पती. पण काय करतात? लिव्ह टुगेदर टू फुलफिल देअर नीड्स. दोन प्लांट्स आहेत, एकमेकाच्या सोबत राहतात, पण दोघेही एकमेकाच्या गरजा पूर्ण करतात. मग ती प्रोटेक्शनची गरज असू द्या, सपोर्टची गरज असू द्या किंवा न्यूट्रिशनची गरज असू द्या, आणि दे हेल्प विथ इच अदर. अगदी वनस्पती सुद्धा एकमेकाला मदत करतात. काय प्राणी किंवा मनुष्यच नाही, अगदी वनस्पती सुद्धा एकमेकाला मदत करतात. आणि त्याला म्हणायचं अँड सच टाइप ऑफ न्यूट्रिशन इज नोन ॲज सिम्बायोटिक न्यूट्रिशन. आणि जे आहे म्हणजे सिम्बायोटिक न्यूट्रिशनचे आपल्याला एक्झाम्पल दिले. काय दिले तर एक्झाम्पल म्हणजे उदाहरण. बघा, विज्ञान फार मस्त असतं. एखादी गोष्ट सांगतं की लगेच त्याची एक्झाम्पल देतो. हे विज्ञानाचं फार छान असतं. की सिम्बायोटिक न्यूट्रिशन म्हणजे काय सांगितले? किंवा 2 वनस्पती येतात, एकमेकासोबत राहतात, एकमेकाच्या वाढीला मदत करतात, एकमेकाचं प्रोटेक्शन करायला मदत करतात, एकमेकाला आधार देतात. अशा न्यूट्रिशनला सिम्बायोटिक न्यूट्रिशन म्हणायचं. लगेच त्याची एक्झाम्पल देतं. आणि एक्झाम्पल दिलं की आपल्याला सुद्धा पटतो, अरे हो असंच आहे. मग काय एक्झाम्पल? पहिले एक्झाम्पल दिले काय? की सम फंगाई ग्रो अराउंड द रूट्स ऑफ अदर प्लांट्स. सम फंगाई grow around roots of other plants. आता म्हणजे काय? सम फंगाय म्हणजे बुरशी वनस्पती. काय? वनस्पती आहे, फक्त त्याच्यामध्ये क्लोरोफिल नसतं.
म्हणून ते स्वतःचा स्वतः तयार करू शकत नाही. अदरवाईज त्याच्यामध्ये सेल वॉल असते, त्या काय आहेत वनस्पतीच आहेत. आणि ते ग्रो म्हणजे वाढतात अराउंड रूट्स ऑफ अदर प्लांट्स, दुसऱ्या प्लांट्सच्या रूट्सच्या भोवताली काय होतात त्या वाढतात. आणि वाढले त्याच्यामुळे काय होतं की यांना फंगायला फूड कोण देतं ते सांगायचं की फूड जे फंगायला न्यूट्रिशन कोण देतं, फंगायला फूड कोण देतं ते रूट्स देतात. फंगायला फूड कोण देतं ते रूट्स देतात. रूट्स कडे फूड असतं वरून आले ते म्हणतात धर फंगायला तू घेऊन टाक. हा फंगाय सुद्धा काय म्हणतं मी फुकट नाही घेणार, मी फुकट घेणार नाही. त्याच्या बदल्यात ते काय करतात तर त्याला काय देतात मिनरल अँड वॉटर देतात की जमिनीमधलं पाणी आणि क्षार त्याला देतात. बघा काय आहे एखाद्या वनस्पतीच्या मुळाच्या भोवती काही फंगाय वाढतात. फंगाय काय आहे वनस्पतीचे, पण त्याचं काय आहे ते स्वतःचा अन्न स्वतः तयार करू शकत नाही कारण त्यांच्यामध्ये क्लोरोफिल नाही. मग त्यांना अन्न कोण देतं रूट्स देतात. अन्न कोण देतं रूट्स देतात. त्याच्या बदल्यात त्या रूट्सला काय देतात पाणी आणि क्षार देतात. म्हणजे दोघांची गरज काय झाली भागली. म्हणजे कोणतं न्यूट्रिशन झालंय सिम्बायोटिक न्यूट्रिशन. दुसरं काय आहे एवढंच नाही अजून आहे की ज्या इथं दोन्ही येतात. आता लायकेन नावाची जे आहे लायकेन नावाचं आपल्याला एक दिलेलं आहे की अल्गी आणि फंगाय की लायकेन नावाची अल्गी आहे आणि फंगाय एकत्र राहतात. हे एक्झाम्पल आपल्याला इथं दिलेलं आहे. आता आपल्याला हेटेरोट्रॉपिक प्लांट्स सुद्धा दिलेले ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहू. आज के लिए इतना ही काफी.